तर बोले दादा शांत राहा, बोललो प्रेमाने सगळं होईल. त्यांना तर माहित होतं काय होणार आहे. मग प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी सांगितलं एकच शपथविधी होईल, बरोबर ना, एकच शपथविधी होईल. आणि ते खुश होते, कारण त्यांना काय माहित होतं ना सगळं काय करायचं ते. कारण आम्ही विचार कुठला घेतलाय, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा. तुम्हाला मी सांगतो दादा, 165 नाही, आम्ही दोघं मिळून 200 लोक निवडून आणणार. तुम्हाला मी सांगतो दादा, 165 नाही, आम्ही दोघं मिळून 200 लोक निवडून आणणार. आम्ही शिवसेना आहोत. 2/3 मेजॉरिटी मध्ये आम्ही होतो. आज 40 कुठे गेला तो एक माणूस आपला आहे संतोष बांगर, त्याला मी बोलवलं नाही. त्यांनी मला फोन केला, मला फोन करायला घाबरत होता तो. बोले अरे कसं बोलणार, तर मग सांगू का, भाजपच्या बद्दल तुम्ही सगळे लोक बोलत होते. अरे भाजप म्हणजे सत्तेसाठी काही करेल, काही पण करेल, कुठल्याही थराला जाईल. ईडीची चौकशी करतील, सीबीआय करतील. पण बघा ह्या सगळ्या घटनाक्रममध्ये कोणाला एकाला तरी टाकला का जेलमध्ये? टाकलं का? टाकलं नाही, टाकलं बरोबर. कारण त्यांना ते करायचं नव्हतं, त्यांना हे लढाई प्रेमाने जिंकायची होती. आता आमचे काही पोरं बघा, ते जयंत चंद्रकांत पाटील कुठे आहे रे, तिकडे. ते जे तालुका प्रमुख, उपाध्यक्ष, उपजिल्हा प्रमुख, आता पण ते खडसेंच्या भीतीने आणि पोलिसांच्या भीतीने 6 महिने बाहेर वॉन्टेड आहेत. आता त्यांना मी सांगितलंय, आता मी मुख्यमंत्री आहे आणि देवेंद्रजी माझ्या सोबत आहेत, त्यामुळे तुला चिंता करायची नाही, ये लवकर ये. फक्त मी असतो तर मी काय सांगितलं असतं, बाबा हा कार्यकर्ता हा निर्दोष आहे, त्याला याच्यामधून निर्दोष आहे, त्याला बिलकुल दोषी धरू नकोस आणि उलटा मला रिपोर्टिंग कर ते फाईल रद्द करून, बरोबर. अशीच पद्धत आहे ना. हे गृहमंत्री होते, गृहमंत्री. मी काय कधी माड्या बांधल्या, मोठे 5 स्टार हॉटेल बांधले किंवा काय प्रॉपर्टी घेतली, माझं काहीच नाहीये. आहे का हो आवड साहेब, काय माझं काय आहे का? त्यामुळे मी आपल्याला एकच सांगतो, एकनाथ शिंदे तुम्हाला माहित आहे, मी कधीही नगर विकास खात्यामध्ये कधी दुजाभाव केला नाही. भारतीय जनता पक्षाला मी आमदारांना जास्ती पैसे देत नव्हतो, थोडे थोडे देत होतो, कारण सगळ्यांचा वॉच होता हा भाजपला किती पैसे देतो. पण आता तुमचा सगळा बॅकलॉग भरून काढणार पूर्ण.